मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक बैठक सुरू आहे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी ही बैठक आहे। छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह महत्त्वाचे नेते या बैठकीला आता उपस्थित आहेत आणि राज्यसभेसाठी नवनीत राणांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची जी चर्चा सुरू आहे त्या संदर्भातही काही यामध्ये आता बैठकीत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतोय का ते पाहायचं आहे। काही दिवसांपूर्वी नवनीत राणांनी राज्यसभेसाठी पार्थ पवार यांची भेट घेतलेली होती आणि या भेटीनंतर नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती। मात्र पक्षाची विचारधारा ही पुरोगामी आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारी असल्यानं नवनीत राणांच्या नावाला पक्षातून विरोधही सुरू झाला असल्याची माहिती आहे। एनसीपीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सध्या मुंबईमध्ये सुरू आहे। राष्ट्रवादीचे महत्त्वाचे ज्येष्ठ नेते या बैठकीला सध्या उपस्थित आहेत। यामध्ये छगन भुजबळ आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत। त्यामुळे या बैठकीमध्ये आता काय नेमकं होतं हे पाहायचं आहे। मात्र नवनीत राणा राज्यसभेसाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का या संदर्भात ज्या सध्या सगळ्या चर्चा सुरू आहेत या बैठकीमध्ये याबाबत काय नेमकी राष्ट्रवादीची भूमिका आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह काही महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी सध्या राष्ट्रवादीच्या उपस्थित आहेत। मुंबईतल्या या बैठकीवर लक्ष आहे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं। तर राज्यसभेसाठी नवनीत राणांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का? तर काही दिवसांपूर्वी नवनीत राणांनी राज्यसभेसाठी पार्थ पवार यांची भेट घेतलेली होती आणि या भेटीनंतर नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा सुरू झाली। मात्र पक्षाची विचारधारा ही वेगळी आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणारी आहे आणि नवनीत राणांच्या नावाला पक्षातून विरोध सुरू झालेला आहे अशी देखील आता माहिती कळते। तर एकंदरीतच सगळ्या राजकीय घडामोडी सध्या विधान परिषद निवडणुकीची पार्श्वभूमी आणि त्याचबरोबर राज्यसभेची निवडणूक या संदर्भात घडतात आणि त्याच दृष्टीनं ही राष्ट्रवादीची सुद्धा तितकीच महत्त्वाची बैठक आहे। आणखी सविस्तर तपशील बैठकी संदर्भातले जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी स्वप्नील आपल्या बरोबर आहेत। स्वप्नील, काय नेमकी आता या बैठकी संदर्भातली माहिती कळतीये? कोण कोण बैठकीला उपस्थित आहेत? काय नेमका महत्त्वाचा मुद्दा सध्या चर्चेचा आहे? गेल्या तासाभरापासून प्रफुल्ल पटेल यांच्या घरी बैठक सुरू आहे। या बैठकीला प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्या घरी बैठक सुरू आहे। या बैठकीला प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ असतील, पार्थ पवार हे सुद्धा उपस्थित आहेत। मात्र राज्यसभेच्या जागेवरून चर्चा सुरू असल्याची माहिती सध्या समोर येते। नवनीत राणा यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। मात्र एकूणच नवनीत राणा यांच्या नावाला विरोध सुद्धा पक्षातून मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। कारण नवनीत राणा या हिंदुत्ववादी आक्रमक चेहरा असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे, अनेक आंदोलनांमध्ये पाहायला मिळालेलं आहे। मात्र कुठेतरी ही भूमिका पक्षामध्ये अडचणीची ठरू शकते, त्यामुळे कुठेतरी विरोध हा पक्षातून सुरू झालेला आहे। त्यामुळे आयात उमेदवार देण्यापेक्षा पक्षातीलच एखादा निष्ठावान कार्यकर्ता किंवा एखाद्या नेत्याला उमेदवारी देण्यात यावी अशा प्रकारची सुद्धा मागणी आणि एक मतप्रवाह हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाहायला मिळतो। या बैठकीमध्ये नक्की काय फलित होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र राज्यसभेसाठी एक जागा या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढवणार आहे। मात्र या ठिकाणी आयात उमेदवार देतात की राष्ट्रवादीमधूनच एक उमेदवार देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे नवनीत राणा यांच्या नावाची जोरदार चर्चा यासाठी सुरू आहे, कारण नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांची भेट घेतली होती आणि तिथूनच राज्यसभेसाठी नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा झालेली आहे। त्याचप्रमाणे काही दिवसांवरती विधान परिषदेची निवडणूक सुद्धा येऊन ठेपलेली आहे। या विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भातील रणनीती ही सुद्धा या बैठकीमध्ये आखण्यात येण्याची शक्यता आहे। ठीक आहे स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि जरूर यावर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया, काय नेमक्या अपडेट्स या बैठकीतून येतात यावर चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। स्वप्नील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।